सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात सुरू होते। अवघ्या 1.5 ते 2 तासात संपूर्ण निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे। नगराध्यक्षपदाची निवडणूक जबरदस्त चुरशीची झाली। शिवाय प्रत्येक प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली। त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून कोण निवडून येणार आणि नूतन 28 नगरसेवक म्हणून कोणाच्या गळ्यात माळ पडणार याबाबत संपूर्ण तालुक्यात जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे। नगराध्यक्ष पदासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार भास्कर जाधव आघाडीतर्फे माजी आमदार माजी नगराध्यक्ष रमेश कदम, तर सेना भाजप युतीतर्फे उमेश सकपाळ, काँग्रेसकडून सुधीर शिंदे, समाजवादी पक्षाकडून मोईन पेचकर, ठाकरे गटाकडून राजू देवळेकर आणि अपक्ष म्हणून माजी नगरसेवक निशिकांत भोजने व लियाकत शाह असे सारे दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे चिपळूणचा सिकंदर कोण होणार याचीच उत्कंठा लागून राहिली आहे। गुरुदक्षिणा सभागृहात 14 टेबलांवर मतमोजणी होईल। प्रत्येक फेरीसाठी 20 मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे। त्याकरिता 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतमोजणीच्या ठिकाणी 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे। निवडणूक मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बहादूर शेख ते चिंचनाका या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी साई मंदिरचा परिसर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी हॉटेल अभिषेकची गल्ली, शरद पवार गट आणि उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांसाठी मेहता पेट्रोल पंपाचा परिसर, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी चौपाटीचा भाग आणि अपक्ष व लहान पक्षांसाठी पवन तलावाच्या मैदानावर उत्साही कार्यकर्त्यांना उपस्थित राहून जल्लोष करता येणार आहे। मात्र उत्साहाच्या भरात विजयी मिरवणूक काढता येणार नाही। एकूणच नगराध्यक्ष कोण होईल आणि आपल्या प्रभागातून नगरसेवक म्हणून कोण विजयी होईल याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। चिपळूण शहरातील 48 मतदान केंद्रांवर 42,582 मतदारांपैकी 27,317 मतदारांनी आपला हक्क बजावला। चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी 64.15% मतदान झालं। यामध्ये 13,439 पुरुष आणि 13,878 महिला मतदारांनी मतदान केलं। नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार आणि 28 जागांच्या नगरसेवक पदासाठी 110 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार केला। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। काँग्रेसचे लियाकत शाह यांचा अर्ज बाद झाल्यामुळे पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक सुधीर शिंदे यांना लढवण्याची संधी मिळाली। तर ठाकरे गटाकडून राजू देवळेकर यांनी किल्ला लढवला। महायुतीकडून उमेश सकपाळ यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आलं। त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली। उद्या चिपळूणचा सिकंदर कोण होईल हे दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल। सागर वेव्ह ब्युरो।